आज जशी त्यांची अवस्था आहे मला खूप वाईट वाटलं आणि छाबा संघटना जे आहे स्वराज्य शक्ती सेनाचा पाठिंबा पूर्ण आहे त्यांच्या पाठीमागे आणि मी हे गोष्टीचा निषेध करते। एक खरे छावानी एक खोटारडे व्यक्ती समोर आणि जे जनताचा सेवक म्हणून आला होता आणि त्यांच्या समोर एक खरे छावानी खरी लोकांची परिस्थिती त्यांच्या समोर मांडली, तो हे लोकांना असं वाईट वाटलं की त्यांच्या सोबत मारहाण केली। आज आपला महाराष्ट्र कुठे चाललंय हे राजकारणी लोकांच्या डोक्यावरती किती माज आलेला आहे, हे लोकांना किती माज आहे, हे लोकांचे डोक्यावरती सत्तेचा माज किती आहे हे देखण्यासारखी गोष्ट हे भाऊचे हालतून आपल्याला बघू शकतो आपण। आणि आज मी एकच बोलते की हे जे गुंडशाही दंडपशाही महाराष्ट्रामध्ये राजकारणी लोकांची आहे हे आम्ही चालू देणार नाही। सगळे मिळून जितकी संघटना आहे असे पक्ष आहे सगळे मिळून ही गोष्टीचा निषेध करून हे लोकांचे विरोधात मार्केटमध्ये रोडवरती उतरणार आहे। कृषी मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी सातत्याने होते महाराष्ट्रात। 100% असे कृषी मंत्री जे रम्मी खेळताय, आज आम्ही तो असा सांगताय की आज रम्मी आपण एक बाळाला पण आपण असं खेळू देत नाही आणि एक मंत्री असताना तुम्ही रम्मी सर्कल खेळताय तर तुमची लायकी पण नाहीये, कृषी मंत्री राहण्याची लायकी पण नाहीये। राजीनामा द्या तुम्ही, अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोडवरती उतरून आम्ही आंदोलन करणार आहे। पनवेश्वर साखर कारखान्याला आपण भेट दिली होती, तिथे जे आंदोलन चालू होते, मोर्चा चालू होता पानगावला, अल्टिमेटम देऊन त्या दृष्टीने काही कामगारांच्या किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीने काही झालेलं नाही। त्यानंतर अनेक आंदोलनं झाली आणि मोर्चे सुद्धा। पंगेश्वर कारखान्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। आज कमीत कमी 37 कोटी गोरगरीब लोकांचे जे शेअर होल्डर्स होते, शेतकरी होते, ट्रॅक्टरचे ऊसाचे सगळेचे पैसे थकलेले पैसे जे आहे दिलेले नाही आहे आणि याच्यामध्ये पण आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहे आणि 2 वेळे मुंबईमध्ये पण वकील सोबत बोलणं झालेलं आहे आणि आज हे लोकांना आपल्याला दिसतोय, पूर्ण पिक्चर दिसतोय। हे लोकांना गोरगरीब जनताची काहीही पडली नाहीये। शेतकरी लोकांचे फक्त हे मतदानाचा गैरवापर करून स्वतःचे 10 कारखाने शिक्षण संस्था आहे हे सगळं हे लोक काढतात, पण गोरगरीब लोकांच्याकडे आज जे लोकांनी पैसा दिला होता कारखान्यामध्ये शेअर होल्डर म्हणून त्या लोकांचा पैसा पण दिला नाही आहे। त्याच्यासाठी पण हम पुढे लढत राहू आणि लवकरच लवकर मी सगळ्यांची बोलून आणि लवकरच लवकर तिकडे अनशनवरती पण बसणार आहे।